नमस्कार मंडळी, सोनालीस किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजची रेसिपी बघूया. मसाला दम आलू. दम आलू म्हटलं की असं एकदम वेगळंच फील होतं. म्हणजे ती टेस्ट खूप अशी जिभेवर रेंगाळते आणि दम आलूची टेस्ट खूप छान असते. आणि ही छान रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग बघूया. सर्वात प्रथम मी ती छोटे छोटे बटाटे घेतलेले आहे. त्याला व्यवस्थित होल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर ते उकडत ठेवण्यासाठी मी पाणी टाकून आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. बटाटे उकडत ठेवण्यासाठी आपण इथे जाड मीठ वापरणार आहोत. चला तर मग मसाल्याची तयारी करूया. इथे मी लसूण, आलं, खोबरं, टोमॅटो, मिरच्या, कांदा, कोथिंबीर, काळा मसाला, लाल तिखट आणि तेल वापरलेलं आहे. आपण तव्यावर हे साहित्य भाजून घेऊया. मी तेल टाकलेलं आहे थोडंसं. त्यानंतर कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, लसूण आणि आलं हे भाजून घेऊया. हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कांदा भाजून झालेला आहे आपला इथे. हा बाजूला काढून घेऊ तव्यावरून. त्यानंतर थोडंसं तेल टाकून त्यात खोबरं भाजून घ्यायचं आहे. इथे आपल्याला खोबरं पण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खोबरं भाजून झालेलं आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये कोथिंबीर, कांदा, लसूण भाजलेला आणि खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि ते गार करण्यासाठी ठेवलेलं आहे. इकडे आपले बटाटे उकडून झालेले आहेत आणि बटाटे सोलून पण झालेले आहेत. ते फ्राय करण्यासाठी घेऊया. मी फ्राईंग पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकले आहे. त्यामध्ये थोडीशी जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे व्यवस्थित तडतडून द्यायचे आहे इथे आणि सोललेले बटाटे टाकून द्यायचे आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला इथे हे बटाटे. हलकेसे ब्राऊन कलरचे करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपले बटाटे फ्राय झालेले आहेत. मसाला पण बारीक झालेला आहे आपला. अशा पद्धतीने बारीक करायचा आहे. फोडणीसाठी तयारी करूया. तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. बारीक केलेला मसाला पण टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे मसाला. मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं. नेहमी मसाला फ्राय करताना त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं असतं. त्यामुळे चव चांगली लागते. आता 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला. इथे 5 मिनिटं झालेले आहेत. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते फ्राय करून घ्यायचं आहे. परत झाकण ठेवून द्यायचं आहे मसाल्यावरती. मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आपण यात लाल तिखट आणि मसाला टाकून घेऊया. हा घरगुती मसाला आहे. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे हे मिश्रण. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत झाकून ठेवायचं आहे. मसाल्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे 5 ते 10 मिनिटांसाठी.
अधूनमधून चेक करायचं आहे आपल्याला का मसाला फ्राय झाला की नाही. इथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आपण यात दम आलू टाकून घेऊया. ते व्यवस्थित मिक्स करायचे आहे मसाल्यासोबत आणि थोडी वाफवून दिल्यानंतर पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे. अशा पद्धतीने मी माझ्या पद्धतीने कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली आहे. तुम्हाला हवे तितकं पाणी टाकून तुम्ही तुमच्या भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करूया. त्यात आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, गूळ. गुळामुळे भाजीची चव खूप छान होते मसाल्याच्या, खास तर. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकू वाटले तर टाकायचं आहे. आणि सर्वात शेवट आपण मीठ टाकणार आहोत. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीसोबत. आणि 5 ते 6 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. आपले 5 ते 6 मिनिटं झालेले आहे. भाजी तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पण करून बघा. कशी झाली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा.